नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओत. आज आपल्यासोबत आहे दी स्कॉर्पिओ 2.2 लिटर एम हॉक इंजिन आणि फंक्शनल एअर स्कूप जे देत आहे याच्या इंटरचार्जरला डायरेक्ट एअर. आणि तुम्ही बघू शकता हे इंजिन प्रोड्यूस करत आहे 120 हॉर्स पॉवर ॲट द रेट 4000 RPM. आणि तुम्ही याचा ग्रिल बघू शकताय. गाडीचा ॲपिअरन्स अतिशय रगेड आणि बोल्ड असा आहे. आणि तुम्ही बघू शकताय हेडलाईट मिळतो तुम्हाला, लाईट हा आहे तुमचा इंडिकेटर, हा आहे तुमचा पार्किंग लाईट आणि इथं आहे तुमचा फॉग लॅम्प आणि ब्लॅक हनीकोम काइंड ऑफ स्ट्रक्चर दिलेलं आहे. आणि ही गाडी खरंच खूप रगेड दिसते. तुम्हाला गाडीची लेंथ मिळते 4300 mm आणि एम हॉकचं बॅचिंग इथं तुम्हाला दिलेलं आहे. आणि ह्या गाडीचा टायर साईज जर तुम्ही बघाल तर तो येतोय 235/70 R16चा हा रगीड टायर, जो की ऑफरोडिंगसाठी बेस्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता गाडीला दिलेले आहेत प्रॉपर वर्किंग रूफ रेल्स, जे की तुम्हाला हिमालयाला वगैरे जाताना लगेच कॅरी करू शकतात. आणि आपण आता याच्यावर जाणार आहोत मागच्या सेक्शनकडे. तर तुम्ही बघू शकताय टॉल बॉय अपेरिंग असे ह्याचे टेल लॅम्प्स मिळतात. हे फक्त रिफ्लेक्टिव्ज आहेत. आणि इथे येतो तुमचा ब्रेक लाईट, जो की तुम्ही बघू शकता. हा आहे तुमचा ब्रेक लाईट, हा आहे तुमचा इंडिकेटर आणि हा आहे तुमचा रिव्हर्स लाईट. तुम्ही बघू शकताय गाडीचे हे आहेत पार्किंग सेन्सर्स. आणि ह्याचा जो एक्झॉस्ट आहे तो आहे इथे आणि हा आहे तुमचा स्पेअर व्हील. आता इथं तुम्हाला बघू शकताय की मागच्या बाजूला वायपरसुद्धा दिलेला आहे, रिअर स्पॉइलर आणि टॉप माउंटेड ब्रेक लाईटसुद्धा तुम्हाला गाडीत मिळतोय. आता याची आपण डिक्की बघूया. तर भावांनो, बूट हा असा ओपन होतो तुमचा इतका मोठा. आणि ह्यामध्ये ॲक्च्युली 7 सीटिंग गाडी आहे, पण ज्यावेळी तुम्ही हे दोन्ही सीट्स वर घेताय अराऊंड 500 लिटरचा बूट स्पेस बनतोय. आणि मी यात बसून नाही दाखवणार, अतिशय वियर्ड सेटिंग आहे. किटसाठीच ती चांगली आहे. आता आपण बघणार आहोत ह्याचा सेकंड रो. तर तुम्ही बघू शकताय डोर प्रॉपर ओपन होत आहेत. इथं तुम्हाला मिळतोय 1 लिटरची बॉटल बसण्याचा डोर पॉकेट. इथं तुम्ही फोन ठेवू शकताय. हा आहे तुमचा डोर ओपन करायचा नॉब. हे आहेत तुमचे पॉवर विंडोज आणि 3 कलरमध्ये इथं तुम्हाला ट्रीटमेंट मिळते. कुशन थोडाफार इथं दिलेला आहे. आता आत बसण्यासाठी तुम्हाला फुटरेस्टचा यूज करावा लागणार आहे. आता आपण आलेलो आहोत ह्याच्या सेकंड रोमध्ये. आणि तुम्ही बघू शकता माझी हाईट आहे 6 फूट. समोरच्या सीटची हाईट आपण माझ्याप्रमाणे ठेवले तरीसुद्धा तुम्हाला एक चांगला लेगरूम मिळतो आहे. अंडर थाय सपोर्ट तुम्हाला या गाडीत खूप चांगला मिळतो आहे. आणि मध्ये तुम्हाला एक हँडरेस्टसुद्धा दिलेला आहे. बाकी ह्या गाडीची जी लेंथ आहे ती जवळपास 3 माणसं आरामात बसतील एवढी दिलेली आहे. आणि ह्या गाडीला प्रॉपर 2 हेडरेस्टसुद्धा दिलेले आहेत. पण मला एक गोष्ट वाटते की ह्याच्या सीटची हाईट थोडीशी कमी आहे, त्यामुळं मधल्या माणसाला थोडीशी डिफिकल्टी जाऊ शकते. बाकी ह्या गाडीत तुम्हाला मागं 2 AC वेंट्स मिळतात आणि ते सुद्धा आणि इथे एक चार्जिंग पोर्ट मिळतो. इथं तुम्हाला फोन ठेवायला स्टोरेजसुद्धा मिळून जातं. आता आपण बघणार आहोत समोरची सीट, ड्रायव्हिंग सीट. तर चला जाऊया. आता हा डोर प्रॉपर थर्डवाला फील देतो आहे. आणि तुम्ही बघू शकताय ह्या गाडीची हाईट आणि लेंथ खूप भारी आहे. त्याचबरोबर थर्ड रोला एअर व्हेंटिलेशनसाठी इथं हा थोडासा असा ओपन होतो आहे, जो आपण कॉलेजमध्ये सुद्धा बघितला होता. आता बघूया याचं ड्रायव्हिंग सीट आणि ह्याचा डोर सेमच दिसतोय. सेम काइंड ऑफ ट्रीटमेंट इथं आहे. आता इथं तुम्हाला दिलेत आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर्सचे कंट्रोल्स. इथं येतं तुम्हाला बॉटल न बसणारा असा डोर पॉकेट दिलेलं आहे. तुम्हाला स्पीकरची प्लेसमेंट इथं आहे, तुमचा ट्विटर. आणि ज्यावेळी तुम्ही इकडे बघताय प्रॉपर डेड पॅडल असंच नाही आहे, 3 पॅडल्स इथं तुम्हाला दिलेले आहेत. हा आहे तुमचा हेडलाईट लेवलर. आणि इतकं काही इथं नाही आहे दाखवायला. सीट हाईट ॲडजस्टमेंटवाली सुद्धा मिळत नाही. आता एकदा आत बसून बघूया आपण ह्या गाडीत. आता इथं तुम्ही बघू शकताय परत एकदा प्रॉपर थर्ड मिळालेला आहे डोरला. आणि हँडरेस्ट इथं प्रॉपर दिलेला आहे. तुम्ही पूर्ण सिटिंग बघू शकताय, अपराईट दिलेली आहे. हा पूर्ण डॅशबोर्ड तुमचा अपराईट आहे. हा आहे तुमचा स्टेअरिंग व्हील, ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचे कंट्रोल्स तुम्हाला मिळत नाहीत. हा आहे तुमचा हॉर्न. आणि हा आहे तर तुमचा अतिशय बेसिक असा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ज्यात इथं आहे RPM मीटर. हे आहे तुमचं स्पीडोमीटर. हे किलोमीटर्स त्याचबरोबर माईल्समध्ये सुद्धा दिलेलं आहे महिंद्रानं. त्याचबरोबर हे आहे तुमचं फ्यूल. त्याचबरोबर हे आहे तुमचं इंजिनचं टेम्परेचर. आणि इथं बाकीचे सगळे लाईट्स आहेत, जसे की हँड ब्रेक, ABS हे सगळे. त्याचसोबत गाडी आपली पळालेली आहे 1,80,000 किलोमीटर. आणि मोडमध्ये तुम्हाला फक्त ट्रिप A आणि ट्रिप B ह्या 2च गोष्टी मिळतात.
बाकी इतकी काही माहिती तुम्हाला यामध्ये मिळत नाही. इकडे आहे तुमच्या वायपरचे कंट्रोल्स. वायपरचा स्प्रे एकदा बघूया आपण. आणि डिसेंट असा एकाच नोझल मधून येणारा हा स्प्रे आणि अतिशय स्लो चालणारे वायपर्स. आय डोंट नो वाय. त्याचसोबत इकडे आहेत तुमचे लाईटचे कंट्रोल्स आणि डॅशबोर्ड आपण जसा बघितला अपराईट वाला. वरती दिलेला आहे तुम्हाला एसीचे वेंट्स. हा आहे तुमचा मल्टीमीडिया जो की ऑफकोर्स सोनीचा होता त्यावेळी 12 साली. हा खूप फेमस होता. हे आहे तुमचे एसी कंट्रोल्स. हाय आणि लो मध्ये सुद्धा ठेवता येतो. इथून ओपन करायचं तुम्हाला फ्यूल लीड. त्याचसोबत हे आहे तुमचं डिफॉगर. इथं आहे तुमचा चार्जिंग पोर्ट आणि हे सारे डमी बटन्स तुम्हाला इथं मिळतात. ह्यात तुम्ही तुमचा फोन ठेवू शकता. आणि मग इथं येतो तुमचा 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स. आणि एकदा याचा आपण रिव्हर्स सेन्सर्स बघूया. ह्यामध्ये हे आफ्टर मार्केट बसवलेले आहेत, जिथं तुम्ही बघू शकताय मीटर्स मध्ये दाखवणार आहे मागं किती अंतर राहिलं वगैरे. तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्या गाडीत आफ्टर मार्केट आहेत. आणि तुम्ही बघू शकता 4 कप होल्डर्स मिळतात तुम्हाला ह्या गाडीत, जे की फ्रंट डोअर्सचे बॉटल होल्डर्स सुद्धा तुम्हाला इथंच मिळतात. आणि चारही पॉवर विंडोजचे कंट्रोल्स तुम्हाला सेंटरला दिलेले आहेत. इथे तुम्हाला थोडंसं स्टोरेज आणि इथं तुम्ही तुमचा फोन ठेवू शकता. त्याचबरोबर इथं तुम्हाला एक हँडल दिलेला आहे होल्ड करायला. इथं तुमचा स्पेस आहे आणि हा आहे तुमचा ग्लो बॉक्स. त्याचसोबत वर आफ्टर मार्केट बसवलेला इनसाइड रिअर व्ह्यू मिरर. ऑटो डिमिंग ॲज तुम्हाला हा मिळत नाही. इकडे आहे तुमचा सनवायझर विथ मिरर आणि इकडचा सनवायझर हरवलेला आहे. मिळाला तर वरील संपर्कावरती Don't underestimate the common of a power man. नाही, मिळाला तर वरील नंबरवरती संपर्क साधा. I mean, power of a common man. त्याचसोबत लाईटची प्लेसमेंट फक्त मध्ये दिलेली आहे. आज तुम्हाला पुढं मागं करता येऊ शकतो. तर भावानो, ही आहे महिंद्रा स्कॉर्पिओ. आपण चालवायला कशी आहे बघूया. ही सिंगमवाली व्हेकल. देन लेट्स गेट गोईंग. चला तर भावानो, ही स्कॉर्पिओ चालवायला कशी आहे बघूया. सेफ्टी फर्स्ट, सीट बेल्ट फर्स्ट. अँड सीट बेल्ट लावणं थोडंसं डिफिकल्ट ह्या अँड्रेसमुळं. इंटू द फर्स्ट गिअर अँड बॅक डाऊन. एसी आपला आहे 2च्या स्पीडवर, कारण उन्हाळा खूप आहे. अँड हिअर वी गो. तर भावानो, हे तुम्ही बघाल तर याचा टॉर्क एवढा आहे की मी फक्त क्लच सोडला तरी गाडी आरामात 30-40च्या स्पीडला जाते 3ऱ्या-4थ्या गिअरमध्ये. तर या गाडीचा टॉर्क खूप भारी आहे, जो की 300 न्यूटन मीटरचा मिळतो. तर आता आपण बोलणार आहोत ह्या गाडीच्या फायद्यांबद्दल, त्याचबरोबर ह्या गाडीच्या तोट्यांबद्दल. तर सुरुवात करूया या गाडीच्या फायद्यांपासून. तर हे येतं आपलं महिंद्राचं मोस्ट फेमस 2.2 लिटरचं एमहॉक इंजिन, जे की पॉवरच्या बाबतीत अतिशय अल्टिमेट आहे. गाडीला खूप भारी पॉवर मिळते. दॅट टू ह्या ह्यूज गाडीला कम्पेअर करत असताना. म्हणजे एवढी मोठी गाडी आहे आणि पॉवर सुद्धा तुम्हाला खूप अल्टिमेट मिळते. तर हा तुमचा पहिला प्लस पॉईंट असणार आहे. त्यानंतर गाडीची हाईट असेल किंवा ग्राउंड क्लिअरन्स असेल, हा खूप चांगला आहे. त्यामुळे कच्चे रस्ते वगैरे असतील तर त्या ठिकाणी गाडी खूप तुम्हाला मजेशीर राहणार आहे. कच्च्या रस्त्यांवरून जात असताना तुम्हाला खूप मजा येणार आहे. त्याचबरोबर स्पीड ब्रेकर्स वगैरे ह्यांची काळजी करायची तुम्हाला गरज नाही. आणि ह्या गाडीमध्ये जर तुम्ही बघाल तर 1,80,000 किलोमीटर चालले, तर महिंद्राचं एक रिलायबल इंजिन तुम्हाला मिळतं असं म्हणण्यात काहीच हरकत नाही. त्याचसोबत हाईट अपराईट सिटिंग असल्यामुळं तुम्हाला कम्फर्टेबल हे लॉंग राईड्स राहणार आहेत. त्याचसोबत गिअर शिफ्टिंग सुद्धा या गाडीचं स्मूथ मला फील होतंय. मागच्या 1-2 दिवसापासून गाडी वापरतोय, मला स्मूथ वाटतं गिअर शिफ्टिंग महिंद्राचं. तर ही एक मला या गाडीची भारी गोष्ट वाटली. आता ह्या गाडीच्या निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल बोलत असताना आपण बघू शकतोय की गाडीचा आवाज हा थोडासा तुम्हाला आतमध्ये जाणवणार आहे. इंजिन तुम्हाला थोडंसं नॉइझी वाटणार आहे. तर ही एक गोष्ट तुम्हाला ह्या बाबतीत राहील. त्याचसोबत गाडीची लेंथ, डेफिनेटली गाडी दिसायलाच एवढी मोठी आहे, तर ती एक गोष्ट आहे तुम्हाला सिटीतून फिरत असताना, की पार्किंग वगैरे आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिफिकल्ट असणार आहेत. त्याचसोबत आता बघितलं युटर्न सुद्धा गाडीचा मोठा आहे, त्यामुळे तुम्हाला सिटीमध्ये युटर्न घेणं सुद्धा डिफिकल्ट जाणार आहे. त्याचसोबत गाडीचं ॲव्हरेज, मी आता जवळपास ज्या सांगितल्याप्रमाणे 1-2 दिवसापासून मला 12 किंवा 13 मॅक्स मला हायवेवरती 15चा ॲव्हरेज पडलाय. तर ॲव्हरेज ह्या गाडीला भावनो कमी आहे. तर प्रॉपर एक 7 सीटर बघत असेल तर ठीक आहे, पण ॲव्हरेज गाडीला कमी आहे. आणि सगळ्यात मोठा जो मला निगेटिव्ह पॉईंट ह्या गाडीचा वाटतो तो म्हणजे ह्या गाडीचा बॉडी रोल. आता तुम्ही बघितलं, आपण टर्न घेत असताना गाडीला एवढा बॉडी रोल आहे की तो तुम्हाला एका साध्या व्हेकल मधून इकडे येत असताना फील होणार आहे. आणि भावानो, अजून एक ह्या गाडीचा मला निगेटिव्ह पॉईंट आहे,
जो की मला कन्सिडर म्हणजे मला पॉइंट आउट करावा असं वाटतोय तो म्हणजे याचे सस्पेन्शन. जर तुम्ही बघाल की गाडी म्हणजे हे बघा आता थोडासा रस्ता कच्चा आहे तरी सुद्धा गाडी आतमध्ये तुम्हाला एका बाउन्सिंग कार सारखी वाटते. तर हा एक मला निगेटिव्ह पॉईंट कन्सिडर करावा लागेल. तर भावांनो, तुमच्याकडे जर स्कॉर्पिओ आहे तर त्या स्कॉर्पिओचा तुमचा एक्सपिरियन्स काय आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला ही 7 सीटर स्कॉर्पिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला अशी एखादी 7 सीटर व्हेकल बघायची असेल तर आपल्याकडे सर्व प्रकारच्या सेकंड हँड व्हेकल्स अवेलेबल आहेत. तर संपर्क कुठे करायचा, इथं दिलेला आहे माझा नंबर. संपर्क करा, आपण तुम्हाला एक बेस्ट ऑफ द बेस्ट सेकंड हँड व्हेकल मिळवून देऊ. तर भावांनो, आपण ह्या चॅनलवरती सर्व प्रकारच्या हायब्रिड, इलेक्ट्रिक, CNG, डिझेल, पेट्रोल, त्याचबरोबर विंटेज, नवीन सर्व प्रकारच्या गाड्या घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहोत. तोपर्यंत राम राम.